नगर येथील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी विजय माला रमेश माने यांनी न्यायालयात आरोपींना ओळखलं नाही। त्यामुळे सरकारी वकिलांनी त्यांना फितूर घोषित केलं। जरे यांची मोटार घाटात अडकून खून झाला होता। त्यावेळी माने या जरे यांच्या सोबत होत्या। त्या अनुषंगाने त्यांची साक्ष नोंदवण्यात आली। सरकारी वकील अनिल ढगे यांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना माने यांनी उत्तर दिली। आरोपींना ओळखता का असे विचारून त्यांना व्हीसी द्वारे आरोपी दाखवण्यात आले। त्यावर हे ते आरोपी नसल्याचं माने यांनी सांगितलं। त्यामुळे ढगे यांनी एका मुद्द्यापुरतं माने यांना फितूर घोषित केलं। 22 नोव्हेंबरला त्यांनी सरकार पक्षाकडून आणि बचाव पक्षाकडूनही माने यांची उलट तपासणी होणार आहे। या खटल्यात पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे प्रमुख आरोपी आहे। सुपारी देऊन खून करवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। एकूण 68 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। न्यायालयात आतापर्यंत 20 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून आतापर्यंत इतर कोणीही फितूर झालेलं नाही। जिल्हा न्यायाधीश एम.एच. शेख यांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अनिल ढगे, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट सुरेश लगड, या आरोपींतर्फे ॲडव्होकेट महेश तवले व ॲडव्होकेट परिमल फळे हे काम पाहत आहेत।